स्वाध्याय आहे, ते आत्माराम आणि इतर सगळे सूतकाव्य जे आहेत समर्थांचे दासबोध जुना आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरचे पुढचे आहेत. हा तिसरा जो आहे हा दासबोधावरचा शेवटचा स्वाध्याय आहे. त्याच्यामधला पहिला प्रश्न जो आहे, तो प्रश्न असा विचारलेला आहे, की समर्थांचा उत्तम पुरुष याची लक्षणे थोडक्यात सांगा. आता अनेकदा आपण आतापर्यंत समर्थांचं बरचसं साहित्य म्हणा, दासबोध म्हणा बरेचदा वाचलेलं आहे. आणि त्याच्यामुळे उत्तम पुरुष समर्थांचा कसा आहे, याची थोडीफार तरी ओळख प्रत्येकाला आहे. आणि विशेष ओळख जी आहे, ती याच्यामध्ये सांगितलेली आहे, की की लक्षणं याचा अर्थ पहिल्यांदा आपण घ्यायचा, की लक्षणं म्हणजे कोणत्या गोष्टींनी तो ओळखला जातो. त्याच्यामध्ये कोणते-कोणते गुण आहे पेक्षा कोणत्या लक्षणाने तो ओळखला जातो. त्याच्यामध्ये अशा कोणत्या विशेष गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे तो उत्तम पुरुष असं आपण ज्याला म्हणतो, त्याची ओळख आपल्याला झाली. या दृष्टीने समर्थांनी दशक 11 शिकवण निरूपण, महंत लक्षण, निस्पृह वर्तणूक, दशक 12 उत्तम पुरुष, दशक 14 निस्पृह लक्षण, दशक 15 निस्पृह व्याप लक्षण आणि दशक 18 मध्ये उत्तम पुरुष निरूपण. असे अनेक समासांच्या ह्याच्यातून समर्थ उत्तम पुरुष कसा असला पाहिजे आणि कसा असावा, कसा ओळखावा, या सगळ्यांची लक्षणं आपल्याला या अनेक समासातून देतात आहे. आणि या सगळ्या समासांचा आपण थोडक्यात विचार करायचा. त्यातली जी महत्त्वाची लक्षणं आहे, ती आपण काढायची आणि मग त्यातली पुन्हा आणखीन जी महत्त्वाची आहे, की ज्या लक्षणांनी उत्तम पुरुष हा आपल्याला ओळखता येईल, ती लक्षणं थोडक्यामध्ये एक साधारणपणे 2 पानामध्ये सांगायची आहेत. असा हा पहिला पहिला प्रश्न आहे आणि या ह्याच्यामध्ये उत्तम पुरुष जो विचारलेला आहे, कारण समर्थांचं जे साहित्य आहे, त्या साहित्यामध्ये माणसाला महत्त्व दिलं आहे. कारण समर्थांचं कार्यच होतं, की माणूस घडवणे आणि हा माणूस घडवण्यासाठी समर्थांनी सगळं साहित्य लिहिलं आहे. कारण त्यांचा विचार असा होता, की माणूस चांगला असेल, तर कुटुंब चांगलं होईल. कुटुंब चांगलं झालं, तर समाज चांगला होईल आणि समाज चांगला झाला, तर मग देश सगळा चांगला होईल आणि सगळं जग चांगलं होईल. म्हणून माणूस चांगला झाला पाहिजे आणि म्हणून समर्थांनी माणूस घडवण्यावर जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. असा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, आत्मा-नात्म विचार म्हणजे काय? आता या शब्दाची जर फोड केली आपण त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक आहे आत्मा, एक आहे अनात्मा आणि तिसरा शब्द आहे विचार. या तीनही याचा आपल्याला याच्यामध्ये अर्थ लक्षात घ्यायचा आहे, की आत्मा म्हणजे काय? अनात्मा म्हणजे काय? आणि हे दोन्ही आपल्याला कशाप्रकारे विचाराने ओळखायचे आहे, ते समर्थ या ठिकाणी सांगतात आहे. आता आत्मा आणि आत्मविचार म्हणजे काय? की आपल्याला देह आहे आणि आत्मा आहे. देह नाशिवंत आहे. आत्मा जो आहे तो अविनाशी आहे. देह दृश्य आहे, जड आहे, अनित्य आहे. आत्मा अदृश्य आहे, सूक्ष्म आहे आणि नित्य आहे. या सगळ्याचं जे वर्णन यांनी या समासामध्ये केलेलं आहे समर्थांनी, तर ते आहे दशक 13 समास पहिला आणि दुसरा. या दोन्ही पण वाचायचे आणि दोन्ही याच्यामध्ये याचं पूर्णपणे ही संकल्पना स्पष्ट केली आहे. कारण संकल्पना म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे आहे त्याचे, ते सगळे अँगल त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण जर दोन्ही समास नीट वाचले आपण आणि आता प्राज्ञाला आपण आहोत, तर आपण नेहमी काय करायचं, की ज्या एखाद्या समासात प्रश्न विचारला असेल, तो दशकच पूर्ण वाचला तर आणखीन चांगलं होईल. कारण दशक वाचला म्हणजे काय होतं, की पूर्ण स्टोरी जी आहे, म्हणजे समर्थ एखादा समास वेगळा असा लिहित नाही. तो कशाला तरी कनेक्टेड असतो आणि तो कनेक्टेड असल्यामुळे आपण बाकीचे अवांतर जर वाचन केलं, त्या आधीचा समास, पुढचे समास वाचले, तर आपल्याला असं लक्षात येतं, की तो समास समजायला सोपं जातं आणि म्हणून आपण काय करायचं, की आत्मा आणि अनात्मा याचा विचाराने आपल्याला विवेचन करायचंय आणि ते विवेचन समर्थ दशक 13 समास 1 आणि समास 2 या दोन्हीमध्ये समर्थ सांगतात आहेत. ते आपल्या भाषेमध्ये आपण लिहायचं आहे. प्रश्न तिसरा जो आहे दशक 13 समास 3 आणि 4 यामध्ये उभारणे आणि संवारणे हा विषय समर्थ कसा समजावतात. आता याच्यामधला जो महत्वाचा शब्द येतो तो असा आहे, की समजावतात. एखाद्याला आपल्याला जेव्हा समजावून सांगायचं असतं, तेव्हा आपण काय करतो, त्याला अवांतर काही गोष्टींनी तो जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो आपण त्याला सांगतो म्हणजे त्याला तो समजतो. म्हणजे आपल्याला इथे समर्थ जेव्हा
उभारणी आणि संवारणी सांगतात आहे, तेव्हा ते कशाप्रकारे म्हणजे इतर काय-काय घेऊन ते आपल्याला समजावून सांगतात आहे, त्याचाही थोडासा विचार या ठिकाणी व्हायला पाहिजे. कारण एक नुसतं आपल्याला माहिती आहे, की उभारणी म्हणजे काय? तर विश्व कसं निर्माण झालं. सरळ-सरळ समर्थांनी तिसऱ्या समासामध्ये दिलेलं आहे. आणि संवारणी म्हणजे काय? तर सगळं विश्व जे आहे त्याचा संहार कसा होणार आहे, ते आपल्याला 4थ्या समासामध्ये दिलेलं आहे, ते आहे. पण हे समजावून सांगण्याचे शब्द काय वापरलेले आहेत समर्थांनी आपला ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये, की समर्थ कसा समजावतात आणि कसा समजावतात म्हणण्याचं आणखीन काही उदाहरणं दिली आहे का समर्थांनी, की विश्व कसं निर्माण होतं, विश्वाची संवारणी कशी होते, हे सांगण्यासाठी अजून काही उदाहरणं दिली असतील, तर ती पण आपण या समासामध्ये शोधायची आणि ती शोधल्यानंतर मग आपल्याला त्याचं अजून स्पष्टीकरण जे आहे ते चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. हा झाला तिसरा प्रश्न. आता चौथा प्रश्न जो आहे, की जीवनामध्ये चातुर्याची आवश्यकता असते, याची कोणती लक्षणे दशक 15, समास 1 आणि समास 6 मध्ये विशेषत्वाने सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दिसतंय, की समास दशक 15 आणि समास 1 आणि 6 असे 2च समासांचा उल्लेख त्यांनी या ह्याच्यामध्ये केलेला आहे. पण जर आपण चातुर्य कुठे-कुठे आहे समर्थांनी जर सांगितलेलं आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, तर आपल्या असं लक्षात येईल, की समर्थांनी 3 समास हे चातुर्यावर लिहिलेले आहेत. दशक 15, 1 आणि 6, दशक 14 मध्ये 6वा समास असे 3 समास जे आहेत, ते त्यांनी नुसत्या चातुर्यावर लिहिलेले आहे. आता चातुर्यावर का लिहिले? कारण आपण आत्ताच पहिला जो प्रश्न पाहिला, उत्तम पुरुष, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं, की उत्तम पुरुष म्हणजे चांगले-चांगले गुण ज्याच्यामध्ये आहेत, असा पुरुष. मग त्याच्यामध्ये चांगले गुण कोणते असतात? त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण समर्थ सांगतात, की तो म्हणजे चतुर असला पाहिजे. आणि चतुर म्हणजे याचा अर्थ काय? चतुर म्हणजे लबाड नाही. चतुर याचा अर्थ कोणाशी कसं वागायचं हे त्याला ज्याला समजतं, तो चतुर आहे. आता समर्थांनी चतुराची व्याख्या केलेली आहे. की अंतरात्मा जो आहे, ज्याला आपण अंतरात्मा म्हणजे काय म्हणतो, की जाणीव आणि जो अंतरात्म्याला जाणतो तो चतुर. बघा अंतरात्मा म्हणजे जाणीव आणि अंतरात्म्याला जो जाणतो तो चतुर, असं समर्थ चतुरची व्याख्या करतात आहे. मग आता अंतरात्म्याला जाणणं म्हणजे काय? किंवा कोणाचं अंतःकरण जाणणं म्हणजे काय? तर या ह्याच्यामध्ये समर्थांनी खूप छान पद्धतीने बरंच सांगितलेलं आहे, की ते म्हणतात किंवा आपल्याला लोकांचं अंतःकरण जाणायचं अंतरात्मा जो जाणतो तो चतुर याचा अर्थ काय? प्रत्येकाच्या याच्यामध्ये शरीरामध्ये जो अंतरात्मा आहे, तो आपल्याला जाणता आला पाहिजे. म्हणजे त्याच्या मनात काय आहे, ते आपल्याला समजलं पाहिजे. याच्यासाठी एक 4थी ओवी आहे. दशक 15 आणि समास पहिला. त्याच्यामध्ये समर्थ 4थ्या ओळीमध्ये छान सांगतात, की जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. म्हणजे इतका आपला जीव जो आहे तो दुसऱ्याच्या जीवामध्ये म्हणजे जीवाशी जोडला पाहिजे. टेलिपॅथी ज्याला म्हणतो आपण. एखाद्याची आपण आठवण काढतो आणि लागली त्याचा फोन येतो आणि आपण म्हणतो, "अगं तुझी आता मी आठवण काढली." म्हणजे आपण आठवण काढल्याबरोबर त्या व्यक्तीला लक्षात येतं, की अरे हिने आपली आठवण काढली असेल किंवा तिला आठवण येते आपली आणि ती आपल्याला फोन करते. म्हणजे 2 जीव जे आहे ते एकमेकांशी कनेक्ट होतात. आत्मा आत्म्यात मिसळा म्हणजे तेच पुरा किंवा दोघांच्या आत्मे जे आहे ते दुसऱ्याच्या अंतःकरणात काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि नुसतं तर्क करायचे नाही. तैसेचे हे मनासं मन विवेके जावे मिळून ढिलेपणे अनुमान होत आहे. नुसते अनुमान करायचं नाही, तर मन मनाशी जोडले पाहिजे. दुसऱ्याच्या मनात काय आहे, समोरच्याच्या मनात काय आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि साध्या-साध्या गोष्टी आहेत त्याला, की खूप काही करावं लागतं असं काही नाही. जसं आता एक साधं उदाहरण सांगते. परीक्षेमध्ये लिहू नका, आपण समजून घ्यायला आपल्याला कामाचं आहे. एक साधं मोदीचं उदाहरण आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले, त्यांचं उदाहरण सांगते. कुठेही कार्यक्रमाला जायचं असेल, एखाद्या ठिकाणी भाषण असेल त्यांचं, तर ते काय करतात, त्या गावामधलं एखादं दैवत असेल, त्या गावामधला एखादा संत असेल, एखादा थोर पुरुष असेल, त्याची बरोबर ते माहिती घेतात. किंवा जसं महाराष्ट्रात जायचं आहे, मग एखादं मराठी वाक्यपाठ करतील. गुजरातीमध्ये जायचं गुजराती एखादं वाक्यपाठ करतील. म्हणजे ज्या भागात जायचं आहे, तिथल्या लोकांच्या मनाशी आपण जोडल्या गेलं पाहिजे. मग ते कशाने जोडल्या जाऊ? तिथल्या एखाद्या दैवताचा उल्लेख केला. नागपुरात झाले टेकडीचा गणपतीचा उल्लेख केला. आपल्याला वाटलं, "अरे, मोदींना माहिती आहे नागपूरला टेकडीचा गणपती आहे म्हणून."
ताबडतोब आपल्याला त्यांच्याबद्दल एक वेगळीच सहानुभूती म्हणा किंवा आपुलकी जी आहे ती निर्माण होते. आणि म्हणून काय केलं पाहिजे, तर तिथे-तिथे काय-काय आहे हे जसं शोधून काढतात ते, तसं आपण काय केलं पाहिजे, ज्या लोकांशी आपला संबंध येतो त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय आवड आहे. नाहीतर एखाद्याला समजा गाण्याची आवड असेल, तर आपण त्याच्याशी बोलताना गाण्याचा विषय काढावा. मी त्याला चांगलं वाटतं, की "अरे, हा पण गाणारा दिसतोय किंवा हा पण याला पण गाण्याची आवड आहे." म्हणजे लागलीच तो आपल्याशी जवळीक साधतो. हे जे सगळं आहे चतुराईने आपल्याला शिकावं लागतं, कोणाशी कसं बोलायचं ते. जगदीश आहे जगदांतरी पुढची 10वी ओवी पण छान आहे. "चेटके करावी कोणावरी, जो कोणी विवेकी विवरी तोची श्रेष्ठ." जो विवेकाने बरोबर काम करतो आहे, कोणाच्या मनात काय आहे, कोणाला काय हवं आहे, हे सगळं पाहून जो काम करतो, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ. कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. जसं आपण कर्म करतो, त्याप्रमाणे आपण चांगले किंवा वाईट जे आहे ते गणलं जातं असं समर्थ म्हणतात. असे समर्थांनी भरपूर उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्या याच्याप्रमाणे आपल्याला चतुर जो आहे, हा चतुर कसा वागतो, कसं वागायला पाहिजे, हे सगळं दुसऱ्याच्या पुढचा जो समास आहे 6वा, त्याच्यामध्ये पण एक छान ओवी आहे. 17वी ओवी आहे पहा. दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलणे बोलावे, दुसऱ्याचे मनोगती जावे, मिळून या. त्याच्याशी एकरूप आपल्याला होता आलं पाहिजे. आपण बी कोणीतरी मोठा आहे, मी कशाला त्यांच्याशी जाऊ, त्यांच्याशी कशाला बोलू, असा आपण न विचार करता त्यांच्यासारखंच जेव्हा आपण होतो, तेव्हा आपल्याला त्यांच्याशी जवळीक साधता येते. हे खूप मोठं आणि तो आपल्याशी जोडला जातो, हे चतुराईने आपल्याला करता आलं पाहिजे. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळू-हळू उकलावे. नाना उपाय नवे परलोकासी 19वी ओवी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलं आहे. आणि समर्थांनी काय केलं, की समर्थांनी एक आपल्या शिष्यांना एक पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक खूप महत्त्वाचं चतुराईच्या ह्याच्यावरचं वाक्य आहे. ते असं म्हणतात, की जे लोकं तुमच्याकडे येतील, त्या लोकांशी तुम्ही त्यांचे सुख-दुःख जाणून घ्या. आणि त्याचे सुख-दुःख तुम्ही जाणून घेतले, की त्यांना वाटतं, की अरे चला हा आपला आपला आहे असं त्यांना वाटायला लागतं. आपल्याबद्दल आपुलकी निर्माण होते आणि ते आपल्याशी जोडल्या जातात. आणि मग समर्थ म्हणतात, की तुमच्याशी ते एकदा जोडल्या गेले, की मग तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवा आणि मग मी त्याला जे काही काम सांगायचं असेल ते काम सांगेल. हे सगळं आपल्याला चतुराईने करावं लागतं. आता जसं आता मी सध्याचं जे उदाहरण आहे, की सहज विचार केला आपण जर लक्षात द्यायचं, की बा नरेंद्र मोदींनी आता जन्मभूमीचं जे आंदोलन म्हणा किंवा सगळं झालं आणि आता तिथे मोठं बांधकाम सुरू आहे आणि मंदिर तयार होत आहे आणि 22 तारखेला 22 जानेवारीला उद्घाटन आहे. आता थोडा विचार आपण जर केला तर लक्षात येतं आपल्याला, की एवढा सगळा खर्च का केला असेल? आपणच आपल्याला प्रश्न विचारायचे, की एवढा जो प्रचंड खर्च केला, काय खर्च नाही केला? विमानतळ बांधलं, रेल्वे स्टेशन बांधलं, मेट्रो काढली तिथे. एक 10 मिनिटामध्ये तुम्ही 9 किलोमीटर नदीतून एका किनाऱ्यावरनं दुसरीकडे जाऊ शकता. एवढा सगळा प्रचंड खर्च केला. त्या अक्षदा इथे पाठवल्या, प्रत्येक गावात आल्या, गावातल्या भागात गेल्या, भागातनं घराघरात जातात आहे. हे एवढं सगळं नेटवर्क जे आहे, हे सगळं करणं किंवा हे करणं, हे कशाला केलं असेल? तर आपल्या लक्षात येतं, की समर्थाने जे केलेलं आहे, की धर्मकारण आणि राजकारण हे दोन्ही एकत्र जोडलेले आहे. आणि तेच आज आपल्याला दिसतंय, की नरेंद्र मोदी सुद्धा तेच करतात आहे. आणि या ह्याच्यामागे ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि या इन्व्हेस्टमेंटने पुढे जो मल्टिपल अर्थव्यवस्था जी विकसित होणार आहे, आज जो तो आपल्या अयोध्येला जाताना दिसतोय आपल्याला. आणि जो आता सगळेजण जे जाणार 1,000 लोकं जे आहेत, ते रोजचे तिथे दर्शन घेणार आहेत. त्यांची सगळ्यांची प्लॅनिंग तयार आहे, की कोणत्या राज्यांनी कोणत्या दिवशी जायचं, हे सगळं ठरलेलं आहे. जो जो वर्षभराचा कार्यक्रम हा ठरलेला आहे. मग हे का करताय? नुसतंच काहीतरी रामाचं करायचं म्हणून करतोय का? नाही. त्याच्यामागे खूप मोठं राजकारण आहे. म्हणजे धर्मकारण करता-करता राजकारण करता आलं पाहिजे. आणि समर्थ म्हणतात, की पहिले ते हरिकथा निरूपण आणि दुसरे ते राजकारण. पहिले हरिकथा देव मस्तकी धरावा आणि अवघा मग हल्ला-कल्लोळ जो आहे तो नंतर करायचा. पण पहिल्यांदा देवाला डोक्यावर आपल्या घेतलं पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला चतुराईने करावं लागतं. पुन्हा गुप्त ते गुप्त जाणावे. समर्थांचं आहेच राजकारण जे आहे, की गुप्तपणेच करायचं. प्रत्यक्षात तिथे कुठेही तुम्हाला मोदी दिसणार नाही. पण सगळं करतो कोण आहे? तर मोदी करतात आहे. म्हणजे या सगळ्याच्या मागे जे चतुराईचं आहे, हे आपल्याला वेगवेगळे मुद्दे घेऊन आपल्याला ते सांगायचं आहे, की कसं आपण चतुर जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आवश्यकता कशी आहे? प्रत्येक वेळेला दिसतं आपल्याला, की चतुराईने वागल्याशिवाय काहीही होत नाही. आणि हे आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न नंबर 5वा.
नामसाधनेतील अंतिम टप्पा अजपा जप समर्थांनी कसा समजावला आहे ते तुमच्या शब्दात मांडा किंवा अजपाजप म्हणजे काय ते सांगा. म्हणजे अजपाजप म्हणजे काय हे सांगायचंय किंवा हा जो सगळा अजपाजप नामसाधनेतला शेवटचा टप्पा असं त्याला म्हटलेलं आहे. तो समर्थांनी कसा समजावलेला आहे तो आपल्या शब्दामध्ये लिहायचा. आता समर्थांनी याच्यामध्ये अजपाजप म्हणजे जो आपण जपत नाही तो जप. मग हा जप कोणता आहे ते समर्थ सांगतात, की आपण श्वासोश्वास घेतो. श्वास घेतो आणि सोडतो. असे जे 2 प्रक्रिया आपल्या जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत चालतात. आणि ही प्रक्रिया जेव्हा संपते, तेव्हा आपणही संपलेलो असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला अखंडपणे आणि मुद्दाम आपण कधी श्वास घेतो का, की नाही आता थांबा मी 2 मिनिटं श्वास घेते आणि मग पुढे बोलते, असं होत नाही. आपण बोलता-बोलता सुद्धा आपला जो श्वासोश्वास आहे, हा सहजपणे चालू असतो. आणि समर्थ या जपाच्या माध्यमातनं जसं मी त्या दिवशी पण सांगितलं, की एक फार महत्त्वाचा संदेश आपल्याला देतात, की भगवंताला कसं ओळखायचं. त्यामुळे हा श्वासोश्वास चालू आहे आणि याचा एक विशिष्ट आवाज असतो. हा सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला तो आवाज लक्षात येत नाही. कारण तो आवाज असा मंद असतो आणि बाकीचे आवाज जे आहे आपल्या अवतीभोवतीचे ते प्रचंड असतात. त्यामुळे आपल्याला तो आवाज काही लक्षात येत नाही. मग आपण काय करायचं? तर समर्थ आपल्याला सांगतात, की तुम्ही एखाद्या ठिकाणी शांतपणे बसा. निवांतपणे एखाद्या कोपऱ्यामध्ये बसा. एकांतामध्ये जाऊन जिथे कुठलाही आवाज येत नाही आणि मग आपल्याला आपला जो श्वासोश्वासाचा जो आवाज आहे, तो सोहम, सोहम असा जो आवाज आहे, तो आपल्याला ऐकायला येतो. मग तो आपल्याला ऐकायला गेला, अरे वाटतंय किंवा असा कसा आवाज येतो आपल्या इथे आणि मग आपण जे संत लोक होते, ते संत लोक काय करतात, या श्वासावर श्रीराम, जय राम, जय जय राम असेल किंवा जो कोणता आपण जप करत असू, तो जप त्या श्वासावरती लावतात. जसा खाली वर श्वास जातो, वर आपण घेतो आणि सोडतो, त्या ह्याच्यावर तो जप जय श्रीराम, जय राम, जय जय राम असा तो जप त्याच्यावर लावतात आणि अखंडपणे तो जसा आपला श्वास चालू आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत तो श्वासाबरोबर तो जपही चालू राहतो. आणि म्हणून समर्थांनी नामसाधनेतला अंतिम टप्पा म्हटलेला आहे, की तो सहजपणे झाला पाहिजे. तो मुद्दाम घेतोय. चला आता बसलाय मी, आता माझ्या जपायला बसतोय. मग इतक्या माळा मला आज मी करायच्या आहे वगैरे असं काही न करता तो सहजपणे जो जप आपल्यामध्ये चालूच आहे. फक्त त्याच्यावर आपण काय करायचंय, आपण ते नाम त्याच्यावर टाकायचंय आणि ते जसं आपण श्वास घेतो तसं ते नाम पण जपला जाईल आणि त्याच्यातनं मग समर्थ आपल्याला काय सांगतात आहे, की हे जसं सहजपणे होत आहे, तसा हा भगवंत जो आहे ना, हा पण सगळ्या ठिकाणी आहे. भगवंत कुठे नाही असं नाही. असं एकही ठिकाण आपल्याला सापडणार नाही, की ज्या ठिकाणी भगवंत नाही आहे. सगळ्या ठिकाणी भगवंत आहे. तो दगडात असेल, भिंतीमध्ये असेल, खांबात असेल, झाडात असेल, फुलात असेल, माणसामध्ये तर आहेच, सगळ्या ठिकाणी आहे. आणि हा फक्त आपल्याला काय करायचं आहे, शांतपणे एकांतामध्ये कुठेतरी जाऊन बसायचं आणि तो शोधायचा आहे. तो समजून घ्यायचा आपल्याला, की अरे भगवंत कुठे आहे? त्याची जाणीव आपल्याला कशी होईल? कारण जो जाणताय अंतरात्माच हा सगळं सांगितलं, की सगळ्या ह्याच्यातला अंतरात्मा आणि जो त्याला जाणतो, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला शांतपणे बसायचंय. आपली देहबुद्धी आणि अज्ञान हे जे 2 त्याच्यामधले जे अडथळे आहेत, ते अडथळे आपल्याला काढून टाकायचे आहे आणि आपण काय करतो, प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव शकतो. की असं का झालं? ते तसं का झालं? इथे समोर ठेवणं, की काहीही करू नका तुम्ही, कुठलंही साधन वापरू नका. काहीही करण्याची गरज नाही. कार्यकारण भाव शोधायची गरज नाही आणि हा सगळा कसा आहे कार्यकारण भाव, हा भ्रामक आहे. हा भ्रमाकडेच आपल्याला घेऊन जातो. मग खरंच देव झाला का? आजकाल जे सगळे तरुण पिढींना जे प्रश्न पडतात, की मग ते म्हणतात, की मग काय कृष्ण काय तुमचा एकदा खरं बोलतो, एकदा खोटं बोलतो, खरं काय बोलतो आणि खोटं काय बोलतो, काही समजत नाही. विश्वास ठेवायचा कसा? राम खरंच झाला की नाही? कुठे त्याच्या खुणा आहेत? काय आहे? खरं आहे का? असे अनेक भ्रामक प्रश्न जे आहेत, ते आपण सगळ्याचा कार्यकारण भाव शोधतो. त्याच ठिकाणी जन्म झाला असेल का? कशावरून? कोण आलं होतं तुम्हाला सांगायला, की इथे जन्म झाला वगैरे? असे अनेक प्रश्न आपण काढतो. समर्थ म्हणतात असं काहीही करू नका. फक्त काय करायचंय, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अंतरात्मा आहे ना? आहेच. कारण आपण हे जे सगळा देह जो चालतोय, तो अंतरात्म्याच्यामुळे चालतोय. आणि मग हा अंतरात्मा जो आहे, त्या अंतरात्म्याच्या इच्छेने सगळं घडतं. हे फक्त आपण काय करायचंय, हे समजून घ्यायचंय, की मी काहीच करत नाही. मी किती ठरवलं असं करायचं, तसं करायचं, तरी माझ्या हातामध्ये काहीही नाही.
मग आपण काय करायचं? तर आपण काय करायचं, फक्त अंतरात्मा जो आहे तो सगळं करतोय आणि त्याच्या इच्छेने सगळं होत आहे. मी फक्त त्याला एक निमित्त मात्र आहे. एवढं आपण जर समजून घेतलं, तर आपलं अज्ञान जे आहे ते सगळं मागे सरतं आणि आपण ज्ञानामध्ये प्रवेश करतो. हे जे नामसाधनेचं जे शेवटचा जप जो आहे ना, हे त्यांनी सांगितलं, की शेवटचा अंतिम टप्पा आहे. अंतिम टप्पा म्हणजे काय? इथून आता पुढे महाद्वाराकडे जातोय आपण. पलीकडे सगळं भगवंतच आहे. हे महाद्वार ओलांडायचं आपल्याला आणि मग ते त्याच्याकडे जायचं आहे. पण हे केव्हा होईल, की जेव्हा आपला जो जप आहे, तो सहजपणे घडतोय त्यावेळेला. आणि हा जप सहजपणे घडायला लागला, की आपल्याला लक्षात येईल, की अरे सगळीकडे भगवंत आहे. भगवंत कुठेच नाही असं कधी होणार नाही, की कुठे एखाद्या ठिकाणी नाहीये बा, असं इथे नाहीये बा भगवंत असं कधी होणार नाही. आणि जे घडतं आहे ते कोणाला मान्य आहे? ते भगवंताला मान्य आहे. म्हणजे आपण काय करायचं? समर्थ छान वाक्य म्हणतात, की आपला देह जो आहे तो प्रारब्धावर ढकलून द्यायचा आहे. आपण काहीच करायचं नाही. प्रारब्ध जे आहे ते सगळं करणार आहे. आपल्या हातात काही नाही. जे आहे ते भगवंत करणार आहे. मी जे करायचं ते प्रयत्न मी केला. आता जे काही रिझल्ट लागायचा आहे, तो रिझल्ट कोण लावणार आहे? तो भगवंताच्या इच्छेने लावणार आहे. आणि जो रिझल्ट लागेल तो मला सहजपणे स्वीकारता आला पाहिजे. बरेचदा असं होतं, की आपण खूप अपेक्षा करतो. खूप आजकाल मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं, की आई-वडील खूप अपेक्षा करतात. पहिलाच नंबर आला पाहिजे, याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे, तिथे पहिला नंबर, सगळीकडे माझ्या मुलाचा पहिला नंबर. पण पहिला नंबर कोण असेल? एखाद्या मुलाचाच येईल. पण त्याच्या स्पर्धा असू द्या ना. एकाच मुलामध्ये स्पर्धा असू द्या. मागच्या स्पर्धेमध्ये मला हा नंबर मिळाला, या स्पर्धेमध्ये मला त्याच्या पुढचा नंबर मिळाला. म्हणजे मी मागच्यापेक्षा आता प्रगती केलेली आहे. असं आपण समजूनच घेत नाही. आणि मग त्याचं काय होतं, की मुलांना फ्रस्ट्रेशन येतं, आई-बाबांना फ्रस्ट्रेशन येतं आणि कोणीच काही करू शकत नाही. आणि म्हणून इथे समजलं, की जे आपण करणार आहोत, ते सगळं कोणाच्या इच्छेने होणार आहे? ते भगवंताच्या इच्छेने होणार आहे. हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि ही सहजावस्था जेव्हा होईल, की मला जे करायचंय ते मी केलं. आता जे फायनल आहे, ते भगवंत करणार. आणि मग असं केलं, की काय होतं, की परमार्थाचं जे ध्येय आहे आपलं, ते ध्येय म्हणजे आपल्याला भगवंताला भगवंताचं दर्शन घेणं, या सगळ्यांमध्ये भगवंत आहे हे पाहणं, हे आपलं ध्येय आहे. आणि ते आपण केव्हा करतो, की ज्यावेळेला आपण सहजपणे जसा जप करतो, श्वास घेतो आपण, तसाच आपण ज्यावेळेला देहबुद्धी देहबुद्धी सोडून आपण ज्यावेळेला त्या सहज अवस्थेमध्ये जेव्हा जाऊ, त्यावेळेला ते म्हणतात, की कुठले साधन करण्याची गरज नाही. देहाच्या आत आणि देहाच्या बाहेर हा अंतरात्मा भरलेला आहे. पण तो अज्ञानामुळे आपल्याला कळत नाही. अंतरात्म्याला जर वश करून घेतला आपण, तर त्याला कुठेही जगामध्ये उणं पडत नाही, असं समर्थ सांगतात. शेवटची ओवी तीच आहे, की ते म्हणतात, की अंतरात्म्याला वश करा प्रत्येकाच्या. ते अंतरात्म्याला वश केला, की तुम्हाला भगवंतही दिसतो आणि जगामध्ये तुम्हाला काहीही उणं पडत नाही. प्रश्न 6वा जो आहे, तो आहे 4 वाणी आणि अंतःकरण पंचक या संकल्पना तत्व निरसन समासाच्या आधारे स्पष्ट करा. सरळ-सरळ प्रश्न आहे याच्यामध्ये. पहिल्यांदा 4 वाणी सांगायची आपल्याला आणि 4 वाणीचं स्पष्टीकरण आपलं लिहून झालं किंवा अंतःकरण पंचक ही संकल्पना विचारलेली आहे. या ज्या दोन्ही पण संकल्पना स्पष्ट करायच्या आहे. ते संकल्पना म्हटलं की त्याच्यामध्ये सगळे भाग येतात. जे त्याचे पदर आहेत ते सगळे याच्यामध्ये येतात आणि त्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला अंतःकरण पंचक तर लक्षात असेल, की अंतःकरण एकच आहे आणि एका अंतःकरणाच्या या 5 ज्या आहेत त्या वृत्ती आहेत. तसं आपल्याला पहिल्यांदा अंतःकरणामध्ये एखादी जाणीव निर्माण होते. काहीतरी थोडंसं आपल्याला असं सहज आठवल्यासारखं वाटतं, की अरे मला एकदम खूप वर्षांनी काहीतरी आठवलं. मग ते सहज आठवणं जे आहे ते कुठे येतं? ते अंतःकरणात होतं, की काहीतरी आपल्याला आठवलं आणि मग आठवलं, की आपल्या लक्षात येतं, की आता आठवलेलं आहे आपल्याला, मग ते करायचं की नाही करायचं? जे आपल्याला आठवलेलं आहे ते करायचं की नाही करायचं अशी जेव्हा दोलायमान स्थिती होते. कारण मन आहे त्याच्यामध्ये आणि मन जे आहे ते काय करतं संकल्पही करतं आणि विकल्पही करतं. चांगल्याही गोष्टी मनामध्ये येतात आणि वाईटही गोष्टी मनामध्ये येतात. त्याला आपण मन असं म्हणतो. म्हणजे अंतःकरण आलं, त्याच्यामध्ये मन पण आलं आणि जेव्हा आपण एखादा निश्चय करतो, की नाही मला हे काम करायचं आहे, तर त्याला बुद्धी असं म्हणतो आपण. बुद्धीने केलेल्या ज्या गोष्टीचा असा निश्चय जो असतो, मग आपण त्याचा निश्चय करतो आणि मग त्याच्यावर आपण चिंतन करतो.
की हे मग कसं करायचं, काय करायचं, का त्यासाठी काय-काय करावं लागेल वगैरे हे सगळं जे चिंतन सुरू होतं, ते त्याला म्हणतात चित्त. आणि मग जे आपण काम केलेलं आहे त्याचा अभिमान आपल्याला येतो, की मी हे काम केलं, माझ्यामुळे असं झालं वगैरे आपण असं जे म्हणतो, आग्रहाने आपण आरंभ करतो, त्याला असं म्हणतात अहंकार. आणि अहंकारामध्ये जाणीवेला घट्ट स्वरूप येतं. पहिल्यांदा काय झालं, जाणीव निर्माण झाली आणि मग ती जाणीव एक-एक टप्प्याटप्प्याने जाणतात अहंकाराच्या इथे येऊन पोहोचली. अशा ज्या मूळ अंतःकरण जे आहे ते एकच आहे. त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे जे कार्य केले जातात, त्या कार्यामुळे ज्या प्रवृत्ती निर्माण होतात, त्या प्रवृत्ती म्हणजे वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्ती मिळून अंतःकरण हे अंतःकरण पंचक असं आपण त्याला म्हणतो. आणि हे अशा प्रकारे ती संकल्पना जी आहे, ती आपल्याला पूर्ण स्पष्ट करायची आहे, की त्या अंतःकरणामध्ये काय-काय घडतं, त्याला काय-काय नावं आहेत आणि त्याचं कार्य काय-काय आहे, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, सर्वज्ञ संग निरूपणात समर्थ जाणता कोणास म्हणतात आणि याच्या संगतीने जीवाला काय लाभ होतो? आपण आपल्याही जीवनामध्ये जर विचार केला, तर लक्षात असं येतं, की जो जाणता आहे त्याच्याचकडे आपण जातो. आपण कोणाकडे जात नाही. जसं आपण एखाद्या आपल्याला काही तब्येत खराब झाली, तर आपण आधी 4 लोकांना विचारतो, की "तुम्ही या डॉक्टरकडे गेले होते का? तुम्हाला फायदा झाला का?" तर मग मी जाते. म्हणजे जो जाणता असेल, तज्ञ असेल त्याच्यातला, त्याच्याचकडे आपण जातो, इतर कोणाकडे आपण जात नाही. आता इथे समर्थ कोणाला जाणता म्हणतात? तर आपण आता आधी पाहिलंय, की अंतरात्मा जो आहे, हा खरा जाणता आहे आणि त्याला जाणणारा जो जाणता आहे, त्याला ज्ञानी असं म्हणतो आपण. म्हणजे अंतरात्मा हा खरा जाणता आहे, कारण त्याच्या अंतरात्म्यामध्ये जाणीव आहे. आपण आताही अंतःकरण पंचकच्या ह्याच्यामध्ये तेच पाहिलं. म्हणजे सगळे तुम्ही प्रश्न वाचाल ना, सगळे एकमेकाला कनेक्टेड प्रश्न आहेत. त्यामुळे एक प्रश्न समजला, की दुसराही प्रश्न आपल्याला समजतो. तर अंतरात्मा हा खरा जाणता आहे आणि त्याला जाणणारा जो जाणता आहे किंवा जो ज्ञानी आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि समर्थ त्याला जाणता असं म्हणतात. आणि याच्या संगतीने जीवाला काय लाभ होतो? आता आपण जसं मी आता उदाहरण दिलं, की बा एखाद्या डॉक्टरकडे जायचं असेल, तर आपण 4 लोकांचा आधी पहिल्यांदा त्यांना विचारतो, की "तुम्हाला फायदा झाला का?" एखाद्याने म्हटलं, "नाही, नाही, हा चांगला नाहीये, डॉक्टर असा आहे, तसा आहे." तर आपण लगेच सोडून देतो, दुसरा डॉक्टर शोधतो. म्हणजे जो जाणता असेल, तज्ञ असेल, त्याच्याचकडे आपण जातो. म्हणजे आपल्याला फायदा काय होतो, की तो आपल्याला आपला जो रोग झाला असेल, त्याच्यातनं आपल्याला सोडवतो किंवा त्याच्यावरचे उपाय सांगतो. आता इथे जो जाणता आहे, इथे हा जाणता कोणता आहे? हा परमार्थातला जाणता आहे. आणि हा परमार्थातला जो जाणता आहे, तो काय करतो? तो आपल्या भक्ताला संसारापासून मोकळा करतो. जसा हा डॉक्टर आपल्याला रोगापासून मोकळा करतो, तसा हा जो जाणता आहे, म्हणजे परमार्थातला जो जाणता आहे, कारण समर्थाने इथे परमार्थ मांडायचे. इथे डॉक्टरचं काही संबंध नाही. आणि तर परमार्थामध्ये हा जो जाणता आहे, तो काय करतो? आपल्याला संसारापासून मोकळा करतो. जाणत्याच्या संगतीने काय होतं, की देव आणि भक्त या दोघांचं अखंड ऐक्य निर्माण होतं. कारण इथे देव वेगळा राहत नाही आणि भक्तही वेगळा राहत नाही. दोघंही एक होऊन जातात. कारण इथे आपण संसारापासून सुटलो, की मोकळं झालं, मोक्ष मिळाला आपल्याला एक प्रकारे. आणि देव आणि भक्त हे 2 एक होतात. समर्थांनी तर खूप साहित्यामध्ये इतकं छान सांगितलंय, की देव आणि भक्त हे अद्वैतच आहे समर्थांचं. जे मी सांगणार ते अद्वैतच आहे. आणि म्हणून समर्थ इथे आपल्याला सांगतात आहे, की जाणता जो आहे त्याच्या संगतीने राहायचं आणि त्याच्या संगतीमध्ये आपण राहिलं, की आपल्याला आनंद अनुभवास येतो. कारण अज्ञान आपलं दूर होतं आणि ज्ञान झालं, की आपल्याला आनंद मिळतो. आणि म्हणून आनंद झाला आपल्याला, की हा आनंदासाठी आपण सगळे जीवन जगत असतो आणि हा आनंद आपल्याला कायम टिकणारा असतो. म्हणून संसारापासून मोकळं होतं, कारण संसार हा दुःखमय असं समर्थाने म्हटलेलं आहे. आणि संसार सोडून आपल्याला पुढे जायचं नाही, हे पण एक लक्षात घ्यायचं आहे. संसारापासून मोकळा होतो म्हणजे काय? त्याच्यात राहूनही आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. बाहेर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर पडायचं नाही, घरातच राहावं लागणार आहे आपल्याला, कुठेही सुटका नाही. पण आपल्याला त्याच्यातून मोकळं व्हायचं आहे. म्हणजे त्याच्यात जे काही दुःख आहे, त्या दुःखापासून आपण आपोआप मोकळं होतो. कारण जाणत्याच्या संगतीने आपण ते सहन करू शकतो आणि ते दूर करण्याची ताकद आपल्यामध्ये येते. त्यानंतरचा प्रश्न आहे 8वा.
20व्या दशकातील चौथ्या समासातील तुमच्या आवडीच्या 10 ओव्या निवडा आणि सविस्तर स्पष्ट करा. आता याच्यामध्ये काय करायचंय, की 20व्या दशकातील चौथ्या समासातील हा जो चौथा समास जो आहे, त्या ह्याच्यामध्ये हा उपासनेवरचा समास आहे आणि या समासामध्ये काही मुद्दे आलेले आहेत. आपण ते थोडेसे लक्षात घ्यायचे. हं. उपासनेवरचं म्हणजे याचं नावच आहे आत्मनिरूपण. आत्मा कसा असतो आणि तो कसा बघायचा, कसा शोधायचा आणि त्याचा अभ्यास कसा करायचा, हे सगळं यांनी थोडक्यामध्ये खूप छान दिलेलं आहे याच्यामध्ये. या समासामध्ये समास अतिशय लहान आहे. 30 ओव्यांचा समास आहे. पण त्याच्यामध्ये सगळं तत्वज्ञानाचं त्याला सार रूपाने शेवटचा 20वा दशक जो आहे, त्याचं नावच आहे 20वा. 20वा म्हणजे जिथे आपल्याला सगळे दासबोध आपण सगळा वाचला. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न पडले, अनेक उत्तरं मिळाली. आपण सगळं समर्थाने निरूपण वेगवेगळं असं केलेलं आहे आणि आता 20वा याच्यामध्ये आपल्याला 20वा मिळणार आहे म्हणजे काय? विश्रांती मिळणार आहे. आणि ही विश्रांती कशी मिळते त्याच्यातले एक-एक समास जे आपण जर घेतले आणि वाचले, की समजेल आपल्याला की तो विषय क्लिअर होत जातोय. जसं आत्मनिरूपण म्हटलं, की इथे आपल्याला आत्मा कसा आहे हे पूर्णपणे समजतंय आपल्याला. आणि हे समजलं, की मग आपलं मन आपोआपच शांत होतं आणि समाधान लाभतं आपल्याला. तर तसं त्याच्यामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे मुद्दे घेतलेले याच्यातल्या 10 ओव्या त्यांनी म्हटलं तुमच्या आवडीच्या 10 ओव्या निवडा आणि त्या सविस्तर स्पष्ट करा. एक उपासनेवरच्या काही 10 ओव्या तुम्ही घेऊ शकता. भगवंत कसा बघायचा त्याच्यावरच्या 10 ओव्या घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला त्याच्यातल्या ओव्या ज्या आहेत, त्या ओव्या तुम्हाला काढाव्या लागतील आणि मग त्या 10 ओव्यानुसार तुम्ही स्पष्टीकरण करा. म्हणजे एक जो मुद्दा तुम्ही घ्याल, तो मुद्दा तुम्हाला सलगपणे त्याचा अर्थ स्पष्ट करता येईल आणि ते जास्त चांगलं होईल. वेगवेगळ्या अशा जर ओव्या घेतल्या, तर काय होईल की तो विषय असा अ, वाकडा-तिकडा होईल. म्हणून तसं न घेता एक सलग असा विषय घ्या. जसं उपासना घेतली, तर मग उपासना कशी करायची? मग त्याचे मुद्दे याच्यात जे आलेले आहेत, त्या उभ्या घ्या आणि मग त्याचं स्पष्टीकरण करा. अशा प्रकारे हा 8वा प्रश्न जो आहे, हा 8व्या प्रश्नाचा आपल्याला विचार करता येईल. त्यानंतर प्रश्न 9वा आहे. त्याच्यामध्ये दशक 20 समास 10 मधील 26 ते 37 या ओव्यातील विचार तुमच्या शब्दात मांडा. हा शेवटचा दशक, शेवटचा समास आणि शेवटच्या ओव्या. आणि आपण केव्हाही पारायण जेव्हा करतो, तेव्हा पारायण करण्याच्या शेवटी आपण या ह्याच्यातल्या 10 ओव्या ज्या आहेत, त्या 10 ओव्या नेहमी म्हणतो. आणि या 10 ओव्या का म्हणतो? कारण या सगळ्या दासबोधाचं जे सार आहे, बीजरूपाने ते सगळं या ह्याच्यामध्ये त्याने फलश्रुती एक प्रकारची जी आहे, ती फलश्रुती आपल्याला याच्यात दिसून येते. आता हा समासातल्या 10 ओव्या आणि पहिला जो समास आहे, पहिल्या दशकातला पहिला समास जो आहे, त्यातल्या शेवटच्या ओव्या ज्या आहेत, या दोन्ही ओव्या आपल्याला एकमेकांशी कनेक्ट करायच्या. कारण पहिल्या समासामध्ये जे समर्थ सांगतात, तेच शेवटच्या दशकातल्या शेवटच्या समासातल्या शेवटच्या ओळीमध्ये समर्थ तेच सांगतात आहे. फक्त हे जोडायचं आहे. जसं आता मी काही ओव्या काढलेल्या आहेत, तुम्हाला आणखीन काही ओव्या लक्षात आल्या, मग तुम्ही पण काढू शकता. जसं आता माया काय ते समजावे. है ना? तिथे जसं हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होत्या साधनांचा ठाव नाही. म्हणजे हिशेब झाला मायेचा. म्हणजे आता इथे आपल्याला माया कशी आहे ते पूर्णपणे समजलेलं आहे. यासाठी आपल्याला पहिल्या दशकातल्या पहिली समाज जो आहे, त्यातली 11वी ओवी आपल्याला लागू पडते. ती ओवी घ्यायची आणि ही ओवी आणि ती ओवी याचा संबंध जो आहे, तो आपण स्पष्ट करायचा. दुसरा जसा आहे विवेकाचं महत्त्व सांगितलंय. "ऐसे विवेकी जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्मवृत्त्यांच्या नावे शून्याकार." म्हणजे तुम्हाला विवेक आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून जी सुटका आहे, ती सुटका होते आणि यासाठी 17वी ओवी पहिल्या समासातली 17वी ओवी जी आहे, ती पण तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा मी काढलाय, दासबोध काय आहे? 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश. म्हणजे दासबोध कसा आहे, हे जसं शेवटी सांगतात आहे, तसंच पहिल्या समासातल्या ओवी आहे, 14वी ओवी आहे. त्याच्यामध्ये समर्थ दासबोध कसा आहे ते सांगतात आपल्याला. त्यानंतर परमार्थाचा विचार मांडलेला आहे एका ह्याच्यावर. की परमार्थ कसा आहे? भक्ताचरणी स्वाभिमाने कृपा केली दासरचने समर्थ कृपेची वचने हा दासबोध आणि
देह कसा आहे, काय जगदीश सगळीकडे जगदीशाचे वगैरे या याच्यामध्ये पण परमार्थ आलेला आपल्याला दिसून येतो. हा परमार्थाचा विचार पहिल्या समासातल्या 3ऱ्या ओवीमध्ये आपल्याला लिहिलेला दिसून येतो. त्यानंतर आत्मप्रचिती जी आहे, त्याच्यावर सुद्धा समर्थ सांगतात आहे, की कसं-कसं आपल्याला आपण जे मला जे भगवंताच्या कृपेने सुचलं किंवा मला जे भगवंताने सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. तसं इथे आत्मप्रचितीवर 15वी ओवी पहिल्या दशकातली आहे. समासातली ती ओवी आपण घेऊ शकतो. त्यानंतर सगळं रामकर्ता, सकळ करणे जगदीशाचे आणि कवितेची काय मनुष्याचे. या ठिकाणी सुद्धा सगळं जे करणारे ते कोण आहे? तर तो राम आहे. आणि म्हणून रामाच्यासाठी ही जी ओवी आहे तसंच पहिल्या समासातली 21वी ओवी जी आहे, त्या 21व्या ओवीमध्ये सुद्धा समर्थांनी त्याच प्रकारचं सांगितलेलं आहे. असे मी 5-6 मुद्दे काढले. या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही मुद्दे सुचू शकतात, जर आपण त्याच्याकडे नीट लक्ष देऊन आपण पाहिलं आणि 2-4 वेळा त्या 10 ओव्या ज्या आहेत, त्या ओव्या आपण वाचल्या, तर आपल्याला अनेक असे अजून काही मुद्दे निघतील आणि ते पहिल्या दशकातल्या पहिल्या समासाशी जोडून पहा. म्हणजे मग आपल्याला दोन्ही याचा म्हणजे पहिला आणि शेवट याचा तुम्हाला ताळमेळ लावता येईल आणि या ज्या ओव्या आहेत, या ओव्या आपण नेहमी का म्हणतो? त्याच्यामध्ये कोणता विचार मांडलेला आहे? त्याचे शब्द काय वापरलेले समर्थांनी? की या ओव्यातील विचार तुमच्या शब्दात लिहा. कोणता विचार मांडलेला आहे तो आपल्याला सांगायचा आहे आणि तो आपण या माध्यमातून सांगू शकतो. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, की समर्थांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी कोणती आहे? त्यांचे भाषा वैभव याविषयी आपले मत मांडा. आता याच्यामध्ये 2 मुद्दे आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजे 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि दोन्ही प्रश्नांना 5-5 मार्क आहेत. त्यामुळे एखादंच उत्तर आपण खूप मोठं लिहिण्यामध्ये काहीही पॉइंट नाही. लक्षात घ्यायचं कारण कितीही तुम्ही समजा आपल्याला दिसलं की भाषा वैभव आपल्याला खूप माहिती आहे. आपण एक 2 पानं लिहिलं, तरी तुम्हाला 5च्या वर 6 मार्क कोणी त्याच्यामध्ये देणार नाही. त्यामुळे दोन्ही प्रश्न जे आहे, समर्थांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी कोणती होती? हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याचं भाषा वैभव जे आहे, ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही याला 5-5 मार्काच्या हिशोबाने आपल्याला उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. कारण या पुस्तकामध्ये भाषा वैभवावर लेख आहे. आणखीन आपल्याला दिसेल समर्थांची काव्यसृष्टी याच्यावर सुद्धा पुष्कळाने लिखाण केलेलं आहे. ते आपल्याला भरपूर आहे हे मला माहिती आहे. पण तेवढं आपल्याला लिहायचं नाही. दोन्ही प्रश्न आपल्याला समांतर लिहायचे आहे, जे सारख्या प्रमाणात लिहायचे आहे. आता पहिला प्रश्न विचारलाय, की समर्थांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी कोणती आहे? तर एका वाक्याचा पहिल्यांदा आपण उत्तर पाहू आणि नंतर याचं थोडं सविस्तर बघूया, की समर्थांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी ही प्रबोधनकाराची आहे. तर प्रबोधनकार म्हणजे काय असतं? तो काय करतो आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती आपल्याला समजावून सांगतो. बोध करतो. जसं समर्थांनी दासबोध लिहिलाय, तो दासबोध म्हणजे काय प्रबोधनच आहे सर. प्रत्येक गोष्ट त्यांनी समजावून सांगितली. दासबोधामध्ये असा एकही जीवनातला विषय नाही, की जो दासबोधामध्ये आला नाही. कुटुंब नियोजन असेल, संसार असो, काय काय असेल, जे सगळे मुद्दे आपण काढले, तरी प्रत्येक याच्यावर समर्थांचा काही ना काही ओवे आपल्याला दिसून येतात. म्हणजे समर्थाने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर काय केलेलं आहे, आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. आणि म्हणून समर्थांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी कोणती होती? तर प्रबोधनकाराची होती. याचा अर्थ प्रबोधनकार म्हणजे शिक्षक. सोप्या भाषेमध्ये आणखीन आपण सांगू शकतो, शिक्षक. त्याचा समर्थांना एखादा मुद्दा सांगायचा असेल, तर ते पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने का होईना, पण ते पुन्हा-पुन्हा सांगतात आणि तो आपल्या डोक्यामध्ये ठसलाच पाहिजे, हा त्यांचा उद्देश असतो. जसा शिक्षक असतो, एखादी गोष्ट घेतो, एखाद्या जणाला समजावून सांगायचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी सांगून वेगवेगळ्या प्रकारे तो आपल्याला तो समजावून सांगतो आणि तो आपल्याला समजेलच असा त्याची इच्छा असते आणि तो आपल्याला समजावूनच पूर्ण थांबतो. तसं समर्थांचं जसं आपल्याला दिसतं, की साहित्य जे आहे, कलेकरता कला आणि जीवनाकरता कला असे 2 वाद काही वर्षापूर्वी होते. की कलेकरता कला लिहायची का? की जीवनाकरता कला लिहायची? मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं पण की जीवनाकरता कला हे श्रेष्ठ आहे. आणि जीवन महत्वाचं आहे आणि जीवनाकरता कला आहे. नुसते कलेकरता कला नाही. तर जीवनाकरता कला जी आहे तर ती आपल्याला असली पाहिजे. तसंच समर्थ म्हणाले, की साहित्य जे आहे ते कशाला असलं पाहिजे? हे जीवनासाठी उपयोगी असलं पाहिजे. नुसतं साहित्य लिहायचं म्हणून काही आपण आज पाहतो वास्तववादी म्हणून ज्याला म्हणतो आपण, की काही साहित्य लिहायचं. त्याला काही अर्थ नाही. ते जीवनाकरता तुमच्या जीवनाच्या काही उपयोगी आहे का?
नुसतं साहित्य लिहायचं आणि त्याच्यामुळे भ्रम निर्माण करायचे आणि कुठल्यातरी कारणाने आपण प्रसिद्धीला आलं पाहिजे, अशा प्रकारची जी लोकांची दृष्टी असते, ती चुकीची आहे. आणि म्हणून समर्थाने काव्य कसं असावं हे पण लिहून ठेवलंय. एक समाज तुम्ही जर वाचला, तर धीट आहे, धीट काव्य वगैरे जे म्हटलं आहे, प्रासादिक काव्य सगळ्यात चांगली. की जे संतांचं काम आहे, की तुमच्या आतून तुम्हाला काहीतरी जाणीव जेव्हा होते आणि त्याच्यातून जे काही तुमचं काव्य म्हणा, जे शब्द बाहेर पडतात ते सगळ्यात महत्वाचे. नुसतंच आपलं काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं, याचं पाहायचं, त्याचं पाहायचं, सगळ्याचं एकत्र करायचं आणि लिहायचं. हे काव्य झालं नाही किंवा हे साहित्य झालं नाही. साहित्य कसं असलं पाहिजे समर्थ म्हणतात आहे, की समाजाला उपयोगी असलं. समाज घडवण्याचं कार्य जे आहे ते साहित्याने केलं पाहिजे. समाज बिघडवण्याचं कार्य साहित्याने केलं नाही पाहिजे. आणि म्हणून समर्थांची साहित्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, ती प्रबोधन करायची. आणि समर्थ संत असण्यापेक्षा आचार्य जास्त आहे. आचार्य म्हणजे शिक्षक. कारण त्याने तेच ते पुन्हा, 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 पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने होईल का होईना, पण ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माणूस घडवायचा. हे पण आपण याच्यामध्ये लिहू शकतो, की समर्थांनी पहिल्यांदा 12 वर्ष बालपण जगलं. त्यानंतर 12 वर्ष तपश्चर्या केली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी 12 वर्ष परिभ्रमण केलं. हे परिभ्रमण काळामध्ये त्यांना जी परिस्थिती दिसून आली, की अरे, सर्व विदारक परिस्थिती आहे. आणि विदारक परिस्थिती आहे, तर मग आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा माणसाला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. तो उपाशी राहील, तर तो परमार्थ काय करणार आहे? आधी पोटोबा मग विठोबा. आपल्याला माहिती आहे, की आधी पोटोबा झाला पाहिजे. त्याला जीवन कसं जगायचं हे पहिले समजलं पाहिजे. मग परमार्थ सांगा. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, की आधी संसार करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ वेगळा. म्हणजे पहिले संसार चांगला करेल तोच परमार्थ चांगला करू शकतो. तो संसार ज्याला जमलेला नाही तो परमार्थही चांगला करू शकत नाही. त्याच्यामुळे समर्थांची साहित्य जे त्यांनी मग नंतर जे पुढच्या काळामध्ये लिहिलं आणि या मधल्या 12 वर्षाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी करुणाष्टकही जास्त लिहिली. कारण त्यांना भगवंत पाहण्याची तळमळ होती. पण त्यानंतर जे त्यांनी साहित्य लिहिलंय, ते सगळं शिक्षकाच्या भूमिकेतून लिहिलंय. आणि शिक्षकाच्या भूमिकेतून लिहिल्यामुळे त्यांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी होती प्रबोधनकाराची. पहिल्यांदा हा मुद्दा व्यवस्थित स्पष्ट करायचा. एक पान तरी कमीत कमी याचं उत्तर लिहिलं गेलं पाहिजे आणि मग त्याचं त्यांचे भाषा वैभव. आता इथे भाषा वैभव हा शब्द वापरलेला आहे. इथे आपल्याला वेगवेगळं साहित्य खूप लिहायचं नाही. समर्थाने कोणते-कोणते साहित्याचे प्रकार वापरले ते लिहायचं. भाषा जी लिहिली आहे त्यांनी, त्या भाषा कोणत्या-कोणत्या साहित्यामध्ये त्यांनी भाषा वापरली. आपण जर साधा विचार केला, एक मोठं पुस्तक आहे कालनिर्णयचं, म. जोशी यांनी संपादित केलेलं, ते जर आपण पुस्तक पाहिलं, तर आपल्याला सगळं समर्थ साहित्य दिसतं. आणि त्याही व्यतिरिक्त आणखीन कितीतरी साहित्य अप्रकाशित आहे. इथे प्रकाशित झालेलं साहित्य आहे, पण अप्रकाशित साहित्य अजून भरपूर आहे. मग समर्थांनी काय-काय लिहिलं? आपण आता काय कशा-कशाचा अभ्यास केला? आपण अनेक स्फुटक काव्य पाहिले आतापर्यंत. दासबोध पाहिला, आत्माराम पाहिला, जुना दासबोध पाहिला. त्याच्यानंतर वेगवेगळे पंचीकरण, पंचसमासी वगैरे असे लहान स्फुटक काव्य पाहिले. अ, अभंग पाहिले, आरत्या पाहिल्या. म्हणजे आपण तर आतापर्यंत एवढे जर 3 परीक्षेमध्येच एवढे प्रकार आपण पाहिले. तर असे समर्थांनी गवळणी लिहिलेली आहे, भारुडं लिहिलेली आहे. असे अनेक प्रकार समर्थांनी केले. हे त्यांचा भाषा वैभव आहे. म्हणजे भाषा एकच आहे, पण ती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याची मांडणी केली. जसं सोनं एकच असतं, सोन्यापासून आपण वेगवेगळे दागिने बनवतो आणि ते दागिने म्हणजे त्याचं वैभव आहे. सोनं एकच आहे. तसं भाषा एकच आहे, पण त्या भाषेचं वैभव कोणतं आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यातून ते मांडणं. अभिव्यक्ती जी आहे ती समर्थांची आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये. त्यामुळे नुसतं दृष्टांत, उपमान, रूपक हे खूप लिहिण्यापेक्षा हे याच्यात दिलेलं आहे. पण तसं खूप लिहिण्यापेक्षा समर्थांनी जे वेगवेगळे प्रकार हाताळले, ते प्रकार आपल्याला मांडायचे. समर्थांनी अर्ध्या-अर्ध्या किती लिहिले? 60 अर्ध्या लिहिलेले आहे. अभंग तर किती प्रचंड अभंग लिहिलेले आहे. गवळण लिहिलेले आहे. अनेक त्यांनी प्रकार जे भारुडं लिहिले आहे, हे सगळे प्रकार आपल्याला याच्यामध्ये सांगायचे आहे. 1-1.5 पानामध्ये हे उत्तर आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे समर्थांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी प्रबोधन करायची होती. ती कशी तयार झाली हे पण आपल्याला पहिले सांगायचंय, की सगळे संत आपल्याला दिसतात की निवृत्तीवादी होते. पहिल्यांदा समर्थ हे निवृत्तीवादी होते, पण नंतर ते प्रवृत्ती मार्गी झाले. कारण का? त्यांनी समाज पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं, की समाजाला नुसतं अध्यात्म सांगून उपयोग नाही. पहिल्यांदा त्याला जीवन कसं जगायचं हे सांगितलं पाहिजे आणि मग जीवन चांगलं जगता आलं,
की मग त्यांना परमार्थ कसा करायचा तो सांगितला पाहिजे. आणि म्हणून त्यांची पाहण्याची दृष्टी जी आहे, ती पहिल्या काळामध्ये जी होती, त्याच्यापेक्षा नंतरच्या काळामध्ये ती बदललेली आहे. आणि ती कशी बदलली हे पण आपण थोडक्यात याच्यामध्ये स्पष्टीकरण करायचंय. आणि मग त्याच्यानंतर भाषा वैभव जे आहे, त्याच्याविषयी आपण लिहायचंय. अशा प्रकारे आपल्याला हे जे 10 प्रश्न आहेत, म्हणजे दासबोधावरचा हा शेवटचा स्वाध्याय जो आहे, तो आपल्या या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि यानंतर पुढे आपल्याला आत्मारामावरचे प्रश्न आहेत, ते आपण पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात आपण बघूया. जय जय रघुवीर समर्थ.